सगळ्या विकारांचं मूळ हे आपल्या चक्रामध्ये असतं. हे आपले भारतीय अध्यात्मशास्त्रामध्ये नमूद केलेलं आहे आणि कित्येक वर्षापासून कित्येक ह्याच्यापासून या चक्रांच्यावरती काम केलं. तर हे चक्र म्हणजे काय, त्यानंतर हे चक्र इम्प्युअर होतात म्हणजे काय, चक्र किती आहेत, त्यांचं नाव काय, आपल्या शरीरामध्ये कुठलं चक्र आहेत, त्याच्यानंतर ते चक्र स्वच्छ करणं म्हणजे काय, आणि कोणतं चक्र इम्बॅलन्स झाल्यानंतर कोणते विकार होतात, कोणते प्रॉब्लेम्स होतात, या संबंधी आपण बघणार आहोत आणि त्याला वेगवेगळे जे टेक्निक आहेत ते टेक्निक स्वतः करणार आहोत. एकमेकांची चक्र स्वच्छ करायचं, एकमेकांची चक्र आपण स्वच्छ करून घेणार, कारण कधीही आपण इकडं बघितलंच नाही, आपल्याला माहीत सुद्धा नाही किंवा आपल्या शरीरावर काही चक्र असतात आणि ते इम्प्रूव्ह झाले की आपण सायकोलॉजिकल किंवा सगळ्या प्रॉब्लेमला बळी पडतो हे आपल्याला माहीत सुद्धा नाही. तर बघा, तर आपल्या शरीरामध्ये पूर्वी या चक्रांच्या बद्दल ना आपल्या धर्मग्रंथामध्ये लिहून ठेवलं आणि लोक त्याला काहीतरी काल्पनिक असेल वगैरे म्हणून ते सोडून दिले. पण किर्लिन फोटोग्राफी म्हणून जे आहे, तर त्या किर्लिन नंतर मी तुम्हाला दाखवतो ते सगळं चक्र. तर किर्लिन फोटोग्राफी जे आहे त्या किर्लिन फोटोग्राफीमध्ये तुमचं स्वतःचा ऑरा दिसतो आणि त्यानंतर तुमच्या शरीरामध्ये असणारे सगळे चक्र दिसतात. बरोबर, हे चक्र म्हणजे काय, तर आपल्या शरीरामध्ये किंवा एनर्जी बॉडीमध्ये सूक्ष्म शरीरामध्ये एकूण 3 मुख्य नाड्या असतात, ज्याला इडा, पिंगळा आणि सुषुम्ना म्हणतात. इडा, पिंगळा आणि सुषुम्ना हे 3 मुख्य नाड्या. नाड्या म्हणजे काय, नाड्या म्हणजे एनर्जी वाहून नेणारे केंद्र, ऊर्जा वाहून नेणारे केंद्र. ठीक आहे, मग हे जे 3 नाड्या आहेत ना, 3 नाड्या आपल्या मूलाधार चक्रापासून म्हणजे माकड हाडापासून आपल्या इथं टाळूपर्यंत ते आतल्या आत असं नागमोडी वळणाने ते जात असतात. तरी नागमोडी वळणाने जात असताना एकूण 7 ठिकाणी ते क्रॉस होतात. इडा नाडी, पिंगळा नाडी आणि मधलं जो आहे तो सुषुम्ना नाडी. तर हे एकूण 7 ठिकाणी ते क्रॉस होतात. ते जे काही क्रॉसिंग पॉईंट्स आहेत त्या क्रॉसिंग पॉईंटला म्हटलं जातं चक्र. आता उदाहरण कसं आपण हे पहिल्यांदा समजून घेऊया. त्या पद्धतीने बघा, मी लाईव्ह दाखवते सगळं चक्रामध्ये कसं असतात ते लावून मी दाखवतो आणि तुम्हाला ते चित्र पण दिले आहे ना, काही काढायची गरज नाही. तर अशा पद्धतीने एक इडा नाडी आहे, एक पिंगळा आहे आणि मध्ये जो आहे तो सुषुम्ना आहे. की नाड्या म्हणजे याचा अर्थ काय, तर नाड्या म्हणजे जी वैश्विक शक्ती आहे, दैवी शक्ती आहे, कॉस्मिक एनर्जी आहे, ची ऊर्जा आहे, ती ची ऊर्जा आपल्या बॉडीमध्ये सप्लाय करणारी मार्ग. जसं करंट सप्लाय करण्यासाठी वायरिंग आहे, तसं आपल्यामध्ये ती दैवी शक्ती सप्लाय करण्यासाठी वायरिंग आहे. आणि त्या वायरपैकी 3 वायर जे आहेत ते मुख्य वायर आहेत आणि त्याला जोडून मग बाकीचे एकूण 72,000 वायरिंग असतात. 72,000 नाड्या असतात. हां, ते नाड्या सुद्धा आपण बघूया कसं असतात वगैरे. तर हे 72,000 नाड्या असतात. तर त्याच्यातल्या मुख्य 3 नाड्या आणि त्या 3 नाड्या आपल्या मूलाधार आपल्या माकड हाडापासून सुरुवात होतात आणि इथंपर्यंत येतात आणि इथं येत असताना असे 7 ठिकाणी क्रॉस होतात आणि त्या 7 ठिकाणीचे जे पॉईंट्स आहेत त्याला आपण चक्र म्हणतो. मग 7 ठिकाणी कुठं क्रॉस होतात बघा. एक मूलाधार चक्र माकड हाडाजवळ आहे. दुसरं की आपल्या बिंबीच्या खाली 3 बोटं एक चक्र आहे. त्यानंतर बिंबीच्या वर एक चक्र आहे. त्याच्यानंतर हृदयावरती एक चक्र आहे आणि त्याच्यानंतर विशुद्ध ह्याला इथे एक कंठावरती एक चक्र आहे आणि त्यानंतर इथे एक चक्र आहे आणि मग त्यानंतर इथे एक चक्र. असं टोटल 7 चक्र. मग हे इथं जे चक्र आहे त्याला म्हटलं जातं मूलाधार. मूलाधार
हे जागा कुठे आहे तर माकड हाडावरती आहे बरोबर. आणि त्याच्यानंतर आहे ते म्हणजे स्वाधिष्ठान. त्याच्यानंतर भिंपीवरती जे आहे ते मणिपूर. त्याच्यानंतर हृदयावरती जे आहे ते अनाहत. त्यानंतर कंठावरती जे आहे ते विशुद्धी. आणि त्याच्यानंतर कपाळावरती जे आहे ते आज्ञाचक्र. आज्ञाचक्र. आणि डोक्यावरती जे आहे ते सहस्त्रार. डोक्यावरती जे आहे ते सहस्त्रार चक्र. असे एकूण 7 चक्र आहेत. आणि त्या प्रत्येक चक्रांना जो कलर आहे तो कलर वेगवेगळा कलर आहे. आता फॉर एक्झाम्पल मूलाधार जे चक्र आहे मूलाधारला लाल कलर आहे. तुम्ही चित्र दिलेलं आहे काय गरज पण नाही. मूलाधारला जो आहे हा लाल कलर. याला नारंगी, याला पिवळा, हिरवा, आकाशी आहे, कडक निळा आणि त्याच्यानंतर हे व्हायलेट कलर जांभळा. हे जांभळा त्यांचा कलर तुम्हाला माहित असलेला हे जांभळा कलर. ठीक आहे. तर अशा वेळेला आणि हे जे चक्र जे आहेत ना हे चक्र दिसायला कमळाच्या फुलासारखे असतात. कमळाच्या फुलासारखे असतात. आणि त्यानंतर हे चक्र जे आहेत ना ते सतत रोटेट होतात. आणि प्रत्येकाने कमळाची फुल वेगवेगळे जे आहे मी तर लिहितोय. पहिल्याला जे आहे पहिल्याला टोटल 6 पाकळ्या असतात. हा पहिला जो कमळाचा फूल आहे त्याला आपण हे म्हणतो मूलाधारचे चक्र म्हणतो. त्याला 4 पाकळ्या असतात. तुम्ही कुठेतरी चित्रामध्ये आहे हा आहे. तर पहिला जो आहे पहिल्याला 4 पाकळ्या असतात. याला मूलाधारला 4. त्यानंतर याला जे असतात 6 असतात, याला 10 असतात, याला 12 पाकळ्या असतात. आणि त्याच्यानंतर 16, 96, 16 पाकळ्या, 96 पाकळ्या आणि 1000. ते कमळाचे फूल आहे ते दिसतात. ते किर्लियन फोटोग्राफीमध्ये दिसतात. आणि त्यांना प्रत्येकाने वेगवेगळे पाकळ्या आहेत. आणि या जे चक्र आहेत या चक्र सतत रोटेट होत असतात. सतत ते काय करत असतात बघा रोटेट होत असतात. ते सतत रोटेट होत असतात. मग यांचं काम काय? प्रत्येक चक्राचं काम काय तर इकडून जे डिवाइन पॉवर येणार आहे वैश्विक शक्ती जी येणार आहे त्या वैश्विक शक्ती शोषून घेणे आतमध्ये ओढून घेणे आणि एका विशिष्ट पार्टला ते कंट्रोल करत असतात. आता मूलाधार चक्र फॉर एक्झाम्पल हा मूलाधार चक्र आहे. हा मूलाधार चक्र काय करतं बघा हा सेक्स ऑर्गन कंट्रोल करत असतो. तर हा सेक्स ऑर्गन मध्ये फ्रेश ऊर्जा देणे आणि त्याच्यातून दूषित ऊर्जा बाहेर काढणे एक्झॉस्ट फॅन प्रमाणे काम करतात. एक्झॉस्ट फॅन प्रमाणे ते काम करत असतात. फ्रेश ऊर्जा ते घेत असतात आणि दूषित ऊर्जा ते बाहेर टाकत असतात. त्याच्यानंतर हा जो आहे पोटाचे संबंधित किंवा पोटा हा पोट कंट्रोल करतो. हा लिव्हर किडनी वगैरे जो पार्ट आहे हा जो कंट्रोल करत असतो. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सगळं ते क्लासिफिकेशन करून दिलेलं आहे कुठल्या चक्राचं कुठलं काय कंट्रोलिंग आहे. अशा पद्धतीने अनाहत चक्र हृदय कंट्रोल करत असतं. हृदयाशी संबंधित सगळी विकार हित होत असतात. त्यानंतर विशुद्ध चक्र तुमच्या कंठाशी संबंधित आहे. तिथलं सगळं हा पार्ट सगळं कंट्रोल करत असतो. त्यानंतर आज्ञाचक्र जे आहे आज्ञाचक्र हा सगळं तुमचा चेहरा आणि प्लस हे नशीब कंट्रोल करत असतं. आणि हे जे आहे ते तुमचं डिवाइन पॉवर देवाशी कनेक्टेड असतं. ज्या चक्राने आपण देवाशी कनेक्टेड असतो इथून आपल्याला दैवी संदेश मिळत असतात, दैवी ऊर्जा मिळत असतात. इथून आपण कनेक्टेड असतो. त्याला सहस्त्रार चक्र म्हणतात. त्या पद्धतीने तर मूलाधार चक्र वैश्विक ऊर्जा खेचून घेऊन
त्या सेक्स सेंटरमध्ये ते पाठवत असते. त्या सेक्स सेंटरला एकदम फ्रेश टवटवीत ठेवत असते, निरोगी ठेवत असते आणि त्याच्यातलं निगेटिव्ह ऊर्जा सतत ते बाहेर फेकत असते. एक्झॉस्ट फॅनप्रमाणे त्याचं काम चालू असतं. त्याच पद्धतीने प्रत्येक चक्र हे रोटेट होत असतात स्पीडमध्ये आणि ते ऊर्जा घेणे, निगेटिव्ह बाहेर फेकणे, पॉझिटिव्ह घेणे, निगेटिव्ह बाहेर फेकणे, हे त्यांचं सतत काम चालू असतं. आणि मग होतं काय, जर तुम्ही जर सतत निगेटिव्ह राहिला, सतत राग व्यक्त करत असाल, चिडचिड व्यक्त करत असाल, टेन्शनमध्ये राहत असाल, नकारात्मक बोलत असाल, नकारात्मक व्यक्तींच्या सानिध्यामध्ये जर तुम्ही जात असाल, तर मात्र काय होतं बघा, या चक्र ह्या इम्बॅलन्स होतात. ह्या चक्र इम्बॅलन्स होतात म्हणजे काय, दूषित होतात म्हणजे काय, तर त्यांचा जो कलर आहे तो कलर फेंट आणि त्यांचं रोटेशन एकदम फेंट असा हळू रोटेट झाला. मग हळू रोटेट झालं की समजायचं तो आता इम्बॅलन्स झालेला आहे. आणि इम्बॅलन्स झाले की समजायचं की त्या प्रॉब्लेम्स तिथं क्रिएट होतात. समजा मुलाचं चक्र इम्बॅलन्स झालं तर सेक्सशी संबंधित प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. समजा मणिपूर चक्र इम्बॅलन्स झालं तर ॲसिडिटी, अल्सर, गॅसेस होणे अशा पद्धतीचे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. अनाहत चक्र इम्बॅलन्स झालं तर हे भावनेशी संबंधित चक्र आहे. म्हणजे सगळे मानसिक पेशंटचं हा जो अनाहत चक्र आहे तो इम्बॅलन्स झालेला असतो. त्यानंतर एखाद्याला बोलता येत नाही, आवाजाचा प्रॉब्लेम आहे, बोलताना घाबरतो, हे विशुद्धी चक्राशी संबंधित आहे. आणि एखाद्याचं नशीब साथ देत नाही, तो धडपडतो, सगळं करतो, पण काय त्याला म्हणावं तितकी पैसा मिळत नाही, साथ देत नाही, तर याचा अर्थ तिथलं चक्र इम्बॅलन्स झालेलं आहे. म्हणून पूर्वी लोक म्हणायचे बघा, मग अजून सुद्धा आजी आजोबा म्हणतात हे चांगलं पाहिजे, हे चांगलं पाहिजे, हे चांगलं पाहिजे म्हणजे काय, तर आज्ञाचक्र चांगला पाहिजे. आज्ञाचक्र जर तुमचं प्युअर असेल तर मात्र सगळं तो डिवाइन पॉवरच्या मदतीने सगळं व्यवस्थित करून राहणार. आणि हे जे आहे हा पूर्णपणे स्पिरिच्युअली जे लोक कम्प्लिटली ग्रोथ असतात तर त्यांचं चक्र हे ओपन असतं किंवा स्वच्छ असतं. हे सर्वसामान्य लोकांचं हा जवळजवळ इम्प्युअरच असतं. तर अशा पद्धतीने तर एकूण हे 7 चक्र असतात. तर ते प्रत्येक चक्र वेगवेगळे पार्ट कंट्रोल करत असतात आणि वेगवेगळे पार्ट सांभाळत असतात, वेगवेगळ्या पार्टना ऊर्जा देत असतात आणि तिथलं निगेटिव्ह ऊर्जा काढून टाकत असतात. आणि एखादा माणूस एका विशिष्ट आजारानं बळी पडलेला आहे याचा अर्थ या दृष्टिकोनातून त्याचं विशिष्ट चक्र इम्बॅलन्स आहे. मग इथं त्याला विकारमुक्त करायचं म्हणजे काय, अगदी इन्स्टंट हे काम करतं का काय. आता समजा एखाद्याला प्रॉब्लेम आहे, गॅस ॲसिडिटीचा वगैरे प्रॉब्लेम आहे, तर त्या माणसाचं जो स्वाधिष्ठान चक्र आहे किंवा मणिपूर चक्र आहे हे जरासं जरी तुम्ही बॅलन्स केला, तिथं पॉझिटिव्ह ऊर्जा भरली की नाही, तर लगेच तो संध्याकाळपर्यंत त्या विकारपासून मुक्त होतो. एखाद्याचं सेक्सचा प्रॉब्लेम आहे, मुलाधार चक्र त्याचं स्वच्छ करा, तो लगेच त्या प्रॉब्लेमपासून मुक्त होतो. आणि एखाद्याला भीती आहे, टेन्शन आहे, तणाव आहे, ह्या सगळ्या मानसिक विकार आहेत, तो काय करायचं, विशुद्धी चक्र, सॉरी अनाहत चक्र, तिथं ह्या चक्र सगळं स्वच्छ करा, आपोआप तो त्या विकारापासून मुक्त होतो. एकदम इन्स्टंट प्राणी किरी म्हणून तुम्हाला माहित असेल वगैरे वगैरे. तर हे सगळं आपण काय करतो, त्या सगळ्या चक्रांना स्वच्छ करायचं. आणि दुसरं जे कुंडलिनी शक्ती म्हणून ऐकलेलं आहे, तर कुंडली म्हणजे मूलाधार चक्रामध्ये असते. मूलाधार चक्रामध्ये एक विशिष्ट प्रकारची शक्ती असते. तर तुम्ही जर चक्र स्वच्छ करत करत गेला तर त्यावेळी काही दिवसानंतर एक कुंडलिनी नावाची शक्ती जागृत होते. आणि जागृत झाल्यानंतर ते वर यायला लागतं. स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्धी असं वर यायला लागतं. आणि जसं जसं ते वर येतं ना तसं तर वेगवेगळ्या प्रकारची सिद्धी प्राप्त होतात, वेगवेगळ्या प्रकारची सिद्धी प्राप्त होतात. आणि जर ते चक्र हिता आलं तर तो माणूस देव, सगळे जे संत लोक होते त्या सगळ्यांची कुंडलिनी शक्ती हित होती, ते सगळे देव झाले. तर आपल्याला देव बनायचं नाही आहे, तर हे विकारापासून मुक्त व्हायचं आहे. विकारापासून मुक्त होण्यासाठी फक्त काय करायचं, आपल्याला ते इम्प्युरिटी काढून टाकायचं आणि प्युअर बनायचं. जागृत करणं वेगळं, चक्र जागृत करणं वेगळं आणि चक्र प्युअर करणं वेगळं. जागृत करणे म्हणजे काय करणे, ही कुंडलिनी शक्ती वर आणणे. आणि प्युअर करणे म्हणजे काय करणे, तर त्याचा जो फेंट झालेले कलर आहे
त्या कलरला गडद करणे आणि त्याचं जे रोटेशन स्लो झालेलं आहे त्याला फास्ट रोटेट करायला लावणे. एवढं जर तुम्ही केलं तर तो पुन्हा व्यवस्थितपणे काम करतो आणि पुन्हा ते इम्बॅलन्स झाल्यामुळे जो विकार तयार झाले होते त्या सगळेचे सगळे विकार त्याच्यातून निघून जातात. तर यामध्ये ॲक्च्युली डॉक्टरांना उपयोगी पडेल अशा पद्धतीचं मी नोट्स काही काढलेलं आहे, मी तुम्हाला देतो आहे. तर फॉर एक्झाम्पल असं मूलाधार चक्र कुठल्या कुठल्या ऑर्गन कंट्रोल करतोय तर ॲड्रेनलिन ग्लँड, सेक्स ऑर्गन्स वगैरे वगैरे हे सगळं आहे, ते ऑलरेडी तुम्हाला दिलेलं आहे. आणि त्याच्याशी रिलेटेड डिसिजेस कुठले कुठले आहेत एक तुम्हाला उदाहरण म्हणून देतो की या चक्राचं किती महत्त्व आहे हे तुमच्या लक्षात येईल. तर मूलाधार चक्र हा चक्र जर इम्बॅलन्स झाला तर विकार कुठला होता तर कॅन्सर. सगळे प्रकारचे कॅन्सरची सुरुवात या चक्र इम्बॅलन्स झाल्यामुळे होते. त्याच्यानंतर यामध्ये होतोय ॲलर्जी या चक्र इम्बॅलन्समुळे होतो. त्यानंतर दमा सुद्धा इथून सुरुवात होते आणि त्याच्यानंतर या सेक्शुअल सगळे विकास, त्यानंतर सांधेदुखी, पाठदुखी, त्यानंतर रक्ताशी संबंधित विकास, हे पूर्ण सायंटिफिकली स्टडी करून त्याचा डाटा याने दिलेला आहे. आणि त्याच्यानंतर तुमची शारीरिक वाढ, त्यानंतर मानसिक समस्या, काही मानसिक समस्या, त्वचा रोग, त्याच्यानंतर गर्भाशयाशी संबंधित काही विकार आणि त्यानंतर पोटाचे काही विकार आणि त्यानंतर उलटी होणे, पॅरालिसिस, त्यानंतर मूळव्याध, हे जे विकार आहेत तर ह्या विकार या चक्राच्या इम्बॅलन्समुळे होतात. आणि हे जर या चक्र तुमच्या औषधोपचाराबरोबर या चक्र जर तुम्ही बॅलन्स केला तर ऑटोमॅटिकली ह्या सगळ्या गोष्टी कंट्रोल होतात. आणि त्याच्यानंतर स्वादिष्टान चक्र जो आहे तो सुद्धा काय काय कंट्रोल करतो बघा. हा सुद्धा लैंगिक समस्या हा कंट्रोल करत असतो. मूत्राशयामधील दोष, मूत्राशयामध्ये काय दोष होत असेल तर ते कंट्रोल करतं. त्यानंतर स्मोकिंग, अल्कोहोल किंवा स्मोकिंग जे आहे हे या चक्र इम्बॅलन्स झाल्यामुळं लोक अल्कोहोल किंवा स्मोकिंगला बळी पडतात. आणि त्याच्यानंतर हर्निया म्हणजे काय मराठीमध्ये हर्निया नावाचं, त्यानंतर हायड्रोसिल काय तो विकार आहे हां पाण्याशी संबंधित. तर अशा पद्धतीने त्यानंतर काही पियर्स हे या गोष्टीशी संबंधित आहे. याचं सगळं क्लासिफिकेशन मी तुम्हाला दिलेलं आहे, डिटेलमध्ये दिलेलं आहे. ओके. तर अशा पद्धतीने इथं वेगवेगळ्या चक्रांच्या अनुसरून वेगवेगळे विकार होतात. याच्यावरती खूप मोठं संशोधन झालेलं आहे आणि त्याचं सगळं मी डाटा तुम्हाला देतो आहे. फक्त तुम्हाला काय करायचं आहे तर तो जो पेशंट आहे त्या पेशंट आल्यानंतर वन टाईम जरी तुम्ही चक्र बॅलन्स केला किंवा एखादी शिडी जरी त्याला बनवून दिली चक्र बॅलन्सचे आणि तो जर काही दिवस ऐकत गेला, मी फक्त चक्र बॅलन्सने कित्येक पेशंट भरायचे, बाकीच काही वापरलं नाही, फक्त चक्र बॅलन्स, फक्त चक्र बॅलन्सने कित्येक पेशंट्स मी कव्हर केलेले. इतर कुठली सजेशन नाही, व्हिज्युअलायझेशन नाही, EFT नाही, TFT. कारण पूर्वी याच टेक्निक वापरले जात होते आणि आज सुद्धा सगळ्या आध्यात्मिक सेंटरमध्ये चक्र बॅलन्स आणि ऑरा बॅलन्स याच टेक्निकने विकार बरा केला जातो. आणि तुम्ही जे ध्यान करता, प्राणायाम करता, त्याच्यातून इनडायरेक्टली हे चक्र बॅलन्स होत असतात. तुम्ही जे पॉझिटिव्ह विचार करता, पॉझिटिव्ह विचारने आपोआपच ह्या चक्र बॅलन्स होत असतात. नेगेटिव्ह विचारने चक्र दूषित होतात. पॉझिटिव्ह विकार, प्रेम, दया, करुणा हे जे पॉझिटिव्ह इमोशन्स आहेत त्याच्याने हे चक्र ओपन होतात, हे चक्र बॅलन्स होत असतात. म्हणून इथं आपण काय करणार आहे बघा, की सगळे जे चक्र आहेत ते सगळे चक्र अतिशय महत्त्वाचे आहेत. जोपर्यंत हे चक्र तुमचे स्वच्छ नाही तोपर्यंत युनिव्हर्सल एनर्जी आतमध्ये जात नाही आणि युनिव्हर्सल एनर्जी नाही गेली की तुमचे शरीर व्यवस्थितपणे काम करत नाही. म्हणून आपण काय करणार आहे, हे चक्र स्वच्छ करण्याचे काही टेक्निक्स जे आहेत, सिंपल टेक्निकपासून काही अवघड टेक्निकपर्यंत आपण जाणार आहोत. आणि तुम्ही प्रत्येकाने आज अनुभव घेणार आहे की तुमचं चक्र बॅलन्स झालं किती तुम्हाला फ्रेश वाटतं, असलेले नसलेले सगळे विकार निघून जातात. बघा तुम्हाला भले आज उद्या होणारा विकार सुद्धा जस्ट या चक्रांच्या क्लिन्झिंगमुळे निघून जातो. तर हे चक्र कसे स्वच्छ करायचे त्याचे काही टेक्निक्स जास्त तुम्ही घेऊन घ्या.
म्हणजे आपण नंतर टेक्निक्स करूया. पहिलं आहे ते काय करायचं बघा, सिंपल कुठली एक टेक्निक जरी तुम्ही वापरलं तरी चालतं, पण मी जर 2-4 टेक्निक मी तुम्हाला सांगणार, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करा. काय तर पहिलं टेक्निक काय की खोल श्वास घेणे आणि या चक्रावरती लक्ष केंद्रित करायचं, माकड हाडावरती लक्ष केंद्रित करायचं आणि तो तुम्ही जे श्वास घेतलेला आहे तो सगळं श्वास त्या चक्रावरती तुम्ही सोडत आहात आणि तिथलं सगळं चक्र स्वच्छ होत आहे, तिथली सगळी निगेटिव्हिटी निघून गेलेली आहे आणि तो चक्र एकदम रोटेट होत आहे, स्वच्छ झालेले आणि वेगाने रोटेट होत आहे, असं व्हिज्युअलाइज करायचं. पुन्हा खोल श्वास घ्यायचा आहे, संपूर्ण श्वास तिथं सोडायचा आहे आणि तो चक्र स्वच्छ होत असल्याचं कल्पना करायचं. असं एक 3-3 वेळा श्वास घेणे, त्या चक्रावरती लक्ष देणे, श्वास घेणे, त्या चक्रावरती लक्ष देणे, असं करण्याने सुद्धा काय होतात, चक्र बॅलन्स होतात. याच्यानंतर इथं 3 वेळा करायचं, याच्यानंतर इथं 3 वेळा करायचं, याच्यानंतर इथं 3 वेळा करायचं. समजलं का? काय पहिलं टेक्निक काय आहे, श्वास घेणे, कोंडून ठेवणे आणि त्या चक्रावर लक्ष देणे आणि संपूर्ण श्वासामुळे ते चक्र स्वच्छ होत आहे अशी भावना व्यक्त करते. तसं तुमच्या तुम्ही लिहून घेते, श्वास घ्या, कोंडून धरा आणि प्रत्येक चक्रा वरती श्वास कॉन्सन्ट्रेट करा. प्रत्येक चक्रावरती श्वास सोडा किंवा श्वासाने स्वच्छ करा प्रत्येक चक्र. नेक्स्ट दुसरं टेक्निक तुम्ही काय करू शकता बघा, हे अतिशय पॉवरफुल टेक्निक आहे. यामध्ये प्रत्येक चक्रावरती लक्ष केंद्रित करायचं, प्रत्येक चक्रावर लक्ष केंद्रित करून त्या चक्राच्या कलर अनुसार तिथं एक एनर्जी बॉल आलेला आहे आणि तो एनर्जी बॉल सगळं ते चक्राला असं स्वच्छ करतो. जसं तुम्ही भांडी घासून स्वच्छ करताना तसं ते एनर्जी गोळा त्या ठिकाणी असं फिरत आहे. समजा इथं हिरवा कलर आहे, या चक्राला हिरवा रंग आहे, तर ती एनर्जी हिरवा रंगाची एनर्जी बॉल आहे आणि इथं एनर्जी देत आहे आणि तो जो चक्र आहे तो चक्र एकदम हिरवा झालेला आहे आणि ते रोटेट होतं, जोरात रोटेट होतं. असं त्या कलरचे बॉल तिथं बघा आणि त्या चक्र जोरात रोटेट होतात आणि त्याला गडद हिरवा रंग, आकाशी रंग, निळा रंग त्याला मिळत आहे अशी कल्पना करायची. हां, लिहून घ्या तसं. प्रत्येक चक्रावर लक्ष केंद्रित करा, त्या चक्राचे कलर प्रमाणे त्या चक्राचे कलर रंगाप्रमाणे ऊर्जेचे बॉल त्या ठिकाणी रोटेट होत आहे, त्या चक्रावरती रोटेट होत आहे, त्या चक्राला कलर देत आहे. त्या चक्राला कलर देत आहे आणि त्या चक्रानं वेगात रोटेट करत आहे, कलर देत आहे आणि वेगात रोटेट करत आहे अशी कल्पना करा, अशी कल्पना करा. समजलं का? एक एनर्जी बॉल आहे, एनर्जी बॉल हे असं त्या चक्राला असं एकदम कलर देत आहे आणि त्या कलरमुळं ते पूर्ण ग्रीन झालेला आहे, तिथला भाग पूर्ण ग्रीन झालेला आहे आणि तो भागातलं कमळाचं फूल जस्ट कल्पना करा आणि ते एकदम जोरात रोटेट होतं. हे कलर मेटर सगळीकडे कॉमनली स्कोर आहे, एकदम पॉवरफुल आहे. त्यानंतर नेक्स्ट आणखीन एक टेक्निक तुम्ही काय करू शकता, प्रत्येक चक्रावर लक्ष केंद्रित करा. त्या
चक्रामध्ये सेन्सेशनची जाणीव करून घ्या. सुख संवेदना सेन्सेशनची जाणीव करून घ्या. त्यावर 3 मिनिट ध्यान करा. त्या चक्रावर 3 मिनिट ध्यान करा किंवा ओंकार करा. ओंकार करा. असं म्हटलं जातं प्रत्येक चक्रावरती जर तुम्ही एक महिना 24 मिनिट या पद्धतीने एक महिना जर ओंकार केला तर तुम्हाला सगळ्या सिद्धी प्राप्त होतात. प्रत्येक चक्रावरती 3-3 मिनिट ओंकार करायचं आणि 24 मिनिट ओंकार करायचं आणि असं 1 महिना करायचं. तर त्या चक्र पूर्ण जागृत होता. स्वच्छ नव्हे जागृत होता. आणि असं जेव्हा तुम्ही करत जाता तेव्हा काही दिवसामध्ये तुम्हाला त्याचे सगळे अतिंद्रिय अनुभव यायला लागतात. हा आध्यात्मिक आहे. ठीक आहे. 3 मिनिट ओंकार 24 मिनिट ओंकार करायचं त्याच्यावर असं 1 महिना करायचा. आणि फक्त जागृतीसाठी फक्त याच्यासाठी प्युरिफिकेशनसाठी 3 मिनिट ओंकार बसायचं. प्युरिफिकेशन आणि जागृतीसाठी 24 मिनिट. प्रत्येक चक्रावरती 24 मिनिट. 24 मिनिट 1 महिना करायचा. नाही एक महिना एक चक्र. 1 महिना 1 चक्र. हा मूलाधार चक्र जर पकडला तर 1 महिना कंटिन्यू मूलाधार चक्रावरच लक्ष द्यायचं आणि कंटिन्यू 24 मिनिटं ओंकार द्यायचं. त्यातनं प्युरिटी पण होऊन जाणारच की. प्युरिटी काय जाता होतं 3 मिनिटात प्युरिटी होतं. पण जागृती जी आहे जागृती हे 24 मिनिटं जरी कंटिन्यू करावं काय. आणि स्वतः जर 3 चक्र जर असं केला तर नंतर डिवाइड पॉवर आपोआप पुढचे चक्र स्वच्छ होते. याच्याबद्दल डिटेल माहिती मला नंतर तुम्ही पाठवेल. त्याच्यानंतर यामध्ये आणखीन एक आहे ते पेंडुलम हिलिंग. पेंडुलम हिलिंग हा नेक्स्ट टेक्निक. त्याच्यातच नेक्स्ट टेक्निक चक्र बॅलन्स करायचं आहे. पेंडुलम मेथड म्हणा लोलक मेथड. ह्यामध्ये बघा एक साधा पेंडुलम घ्या. क्रिस्टल असलं तर उत्तमच आहे. नसेल तर पंचतत्व घ्या. नसेल तर आणि कुठले घ्या. तर ते पेंडुलम फक्त प्रत्येक चक्रावरती जस्ट धरा. काय जस्ट धरा. जर ते पेंडुलम आपोआप अँटी क्लॉकवाईज दिशेने फिरत असेल तर समजायचं तो चक्र इम्बॅलन्स. हा आहे की हा गड ठेवा. छानच केला. खरं नाही आता पहिलं प्रॅक्टिस समजून घ्या नंतर मी तुम्हाला तर काय करायचं. तर हे धरायचं जस्ट धरा. जस्ट धरल्यानंतर जर समजा ते आपोआप विरुद्ध दिशेने फिरत असेल विरुद्ध असं जर दिसत फिरत आपोआप फिरतो तुम्हाला काय करावं लागत नाही. फिरत असेल तर समजायचं तो चक्र काय झालेला आहे इम्बॅलन्स. जर समजा ते आपोआप क्लॉकवाईज दिशेने फिरत असेल तर समजायचं तो चक्र ओके आहे. त्याचा काही प्रॉब्लेम नाही. आणि जर समजा तो चक्र विरुद्ध दिशेत फिरत असेल तर काय करायचं की जस्ट मनातल्या मनात तो चक्र बॅलन्स करण्यासाठी असं विचार करा मी XYZ चक्र अनाहत चक्रामध्ये वैश्विक ऊर्जा भरत आहे. मी अनाहत चक्रामध्ये वैश्विक ऊर्जा भरत आहे असं जस्ट म्हणत चला आणि ते आपोआप पेंडुलमच्या माध्यमातून त्या चक्रामध्ये ऊर्जा यायला लागते. आणि तिथून तो पेंडुलम त्या अँटी क्लॉकवाईज सोडून ते क्लॉकवाईज फिरायला आणि मग जोरात फिरायला लागले की समजायचं तो आता काय केलेलं आहे जेवढं पाहिजे तेवढी एनर्जी करा दिली. सिंपल टेक्निक आहे पेंडुलम हिलिंग टेक्निक. अतिशय सिंपल आहे. त्यानंतर नेक्स्ट चक्रावरती धरायचं. तो चक्र बॅलन्स आहे का इम्बॅलन्स आहे बघा. क्लॉकवाईज फिरत असेल ठीक आहे. अँटी क्लॉकवाईज फिरत असेल तर म्हणायचं फक्त काय मी विशुद्धी चक्रामध्ये वैश्विक ऊर्जा भरत आहे असं म्हणा आणि आपोआप ते वैश्विक ऊर्जा ट्रान्सफर होत जाईल आणि त्याला जेवढं पाहिजे तेवढी सप्लाय होईल त्या ठिकाणी. आणि सप्लाय झालं म्हणजे ते जोरात फिरायला क्लॉकवाईज जोरात फिरायला लागले की समजायचं आता तो झालं सफिशियंट झालं. पेंडुलम हिलिंग एकदम सिंपल टेक्निक.
हा झोपायचं, पूर्ण झोपायचं आणि हे करायचं. पेशंटवरही कागदावर असेल नाही, पेशंट लाईव्ह पेशंट कागदावर सुद्धा करता येतं, परंतु कागदापेक्षा लाईव्ह केलं तर उत्तम, कारण पेशंट तुमच्याकडे आलेलेच असतो. जर येणार नसेल तर मात्र तुम्ही नावाने सुद्धा करता येतं. XYZ मुलाधार चक्र स्वच्छ करत आहे एवढं जरी तुम्ही म्हटलं तर तो एनर्जी टाकतो, फार मजेशीर सगळ्या गोष्टी करतात. अरे पेंडुलम हे लक्षात आलं का? काय करणार, जास्त पहिल्यांदा चेक करा हे चक्र बॅलन्स आहे का इम्बॅलन्स आहे. कसं बॅलन्स किंवा इम्बॅलन्स समजणार, धरल्यानंतर काय होईल, जर विरुद्ध दिशेने रोटेट झालं तर इम्बॅलन्स आणि सरळ धरायचं. नाही हे बघा आपण करूया नंतर करूया. हे बघा पेशंट असा आहे त्याचं मुलाधार चक्र जे आहे किंवा कुठल्याही चक्र जे आहे त्याच्या आदंत्री धरायचं. मी तुम्हाला नंतर करू दाखवेन. आदंत्र धरायचं आणि फक्त जास्त या पद्धतीने धरलं किंवा याचं असं जरी मनात म्हणलं याचं चक्र हा चक्र शुद्ध आहे का अशुद्ध आहे असं जरी म्हणलं तर आपोआप ते दाखवतो तुम्हाला क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज. आणि मग लगेच मी वैश्विक शक्ती भरत आहे म्हणजे की आपोआप त्याचं रोटेशन पॉझिटिव्ह. हे एकदम सिम्पल डिव्हाइस आहे चक्र बॅलन्सिंगसाठी. आणि त्याच्यानंतर आणखीन एक टेक्निक आहे. पेंडुलमचं लिहिलं का तुम्ही? पेशंटच्या चक्रावर आदंतरी पेंडुलम धरा. मनातल्या मनात XYZचं अनाहत चक्र शुद्ध आहे का असे प्रश्न विचारा. शुद्ध आहे का असे प्रश्न विचारा. शुद्ध असल्यास पेंडुलम क्लॉकवाईज फिरेल, अशुद्ध असल्यास अँटी क्लॉकवाईज फिरेल. शुद्ध असल्यास पेंडुलम क्लॉकवाईज फिरेल, अशुद्ध असल्यास अँटी क्लॉकवाईज फिरेल. खाली लिहा. खाली अशुद्ध असल्यास मी XYZच्या अनाहत चक्रामध्ये वैश्विक शक्ती भरत आहे. मी XYZच्या अनाहत चक्रामध्ये वैश्विक शक्ती भरत आहे अशी वारंवार सूचना घेत राहा. वारंवार सूचना घेत राहा. मी XYZच्या अनाहत चक्रामध्ये वैश्विक शक्ती भरत आहे अशी वारंवार सूचना घेत राहा. आपण घ्यायची, आपण मनातल्या मनात म्हणायची, सूचना घ्यायची, म्हणत राहा. पेंडुलम च्या माध्यमातून वैश्विक शक्ती पेंडुलमच्या माध्यमातून वैश्विक शक्ती भरण्यात येईल. वैश्विक शक्ती पूर्णपणे भरल्यानंतर पेंडुलम आपोआप घड्याळाच्या दिशेने वेगात फिरू लागेल. पेंडुलम आपोआप घड्याळाच्या दिशेने वेगात फिरू लागेल. वरील प्रमाणे प्रत्येक चक्र शुद्ध करा. खाली घ्या. वरील प्रमाणे प्रत्येक चक्र शुद्ध करा.
तुम्हाला पेशंट काय काय आता तू करशील की आता गेल्यानंतर तुला पटेल. हे फॅन बंद करा, हे दोन्ही फॅन बंद. चला कोण तर एक पेशंट या. हां तुम्ही या जरासं खुर्च्या घ्या बाजूला किंवा शक्यतो बाजूलाच करा. हे करा जरा श्वास घ्या, थोडं श्वास घ्या. हां 3 वेळा कोर्स इथं बस बसू पाहिजे. हे बघ हे असं धरायचं आणि इथं अनाथ चक्र आहे. हां आता फक्त एक्झाम्पल म्हणून आपण हे अनाथ चक्र बघायला लागलो. ॲक्च्युली मूलाधार चक्रापासून हितपर्यंत चक्र आलं पाहिजे. आपण एक उदाहरण म्हणून बघायला लागलो. हिथं धर हां आणि धरून असं मनातल्या मनात विचार किंवा तुमचं नाव काय? गजानन. गजाननचे अनाथ चक्र शुद्ध आहे का असं मनातल्या मनात विचार आणि इथं फक्त धरून राहा. तुझ्या ह्याच्या अजून जरासं काय हां जास्त हां ओके. मनातल्या मनात म्हण गजाननचे अनाथ चक्र शुद्ध आहे का. तू जरासं रिलॅक्स हो जाऊस. पूर्ण मांडी घालून बस. तुझ्या हातावरती ताण आहे. हां एकदम रिलॅक्स. बाकीच्या आहेत बघायला लागले ह्याची काही काळजी करू नको. हां जस्ट तुझ्या हातावर ताण. एकच रिपीट कर गजाननचा अनाथ चक्र शुद्ध आहे का. तो हात असं तुझ्या मांडीवर ठेव म्हणजे आदंत्री म्हणजे तुला ताण पडणार. हां एकदम रिलॅक्स. हां गुड. हां हां प्रश्न विचारत जा. डोळे उघडे ठेव. तू काय डोळे बंद केलंस का? केला होता. हां डोळे उघडे ठेव. काय 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 झालं. गजाननचे अनाथ चक्र स्वच्छ आहे का शुद्ध आहे का. एकदा रोटेशनला सुरुवात बसला हातात म्हणजे आपोआपच रोटेट व्हायला. हां गुड. आतापर्यंत रोटेशन व्हायला पाहिजे. तुझ्या आतमध्ये काय तर तणाव आहे. तुम्ही या. शंका आहे. तेच नको तुम्ही रिलॅक्स मध्ये असायला पाहिजे. हे काय मगाशी म्हटलं सर चार्ज करायचं असं काय म्हणून. हां नाही त्याला चार्ज करायला पाहिजे पण काय सकाळी सकाळी चार्ज करा. ते कसं ना चालू आहे. विशुद्धी बंद आहे. म्हणा मी माझ्या भावना व्यवस्थित व्यक्त करतो. म्हणा मोठे मी माझ्या भावना व्यवस्थित व्यक्त करतो. म्हणजे म्हणत राहा. मी माझ्या भावना व्यवस्थित व्यक्त करतो. मी माझ्या भावना व्यवस्थित. सर तुम्ही जरा वरती धरता का. तुम्ही फिरवता एवढं दिवस. म्हणून दुसरं कोणी घ्या. दुसरं कोणी तुम्ही या डॉक्टर. तुम्ही त्यांना बसवा. त्यांना बसवा. हां त्या पेंडो कुठं आहे द्या सर ना रिलॅक्समध्ये बसा. तिथं धरा. काय म्हणतात गजाननचे अनाथ चक्र शुद्ध आहे का असं नाही. असं धरा 2 बोटाने. हां हां असं वरती वरती. हां वरती त्याला आहे ना जरा. हां आणि तुम्हाला रिलॅक्स व्हायला पाहिजे. तुमचा हात रिलॅक्स एकदम मांडीवरती ठेवलं तर चालेल. फक्त म्हणत राहा.
करा एकदम मोठ्याने आंदोलन दाखवत होते. एकदा सुरुवात झाली की नाही ते आपोआप एकदम मोठ्याने ते दाखवत होते. ठीक आहे, आता ते लिंक तुटले. हां फिरतोय ना, आपोआप फिरतोय ना का तुम्ही फिरवला नाही ना? हां कोणीही तुम्ही चेक करू शकता, प्रत्येकाचे चेक करू तुम्ही आणि प्रत्येकाचे रिझल्ट एकच येणार. गडबड थांबा गडबड करू. थांबा चला. आणि एखादी डॉक्टर या उद्या दुसरं पेंडुलम घ्या. हाय का तुम्ही कुठे मोठ्याने फिरलं तर एकदम स्वच्छ, एकदम बारीक फिरत असेल तर बऱ्यापैकी. हा मनातलं मला तसं फक्त तुम्ही रिलॅक्स मध्ये बसा. हा मनातल्या मनात म्हणा गजाननचे विशुद्ध चक्र स्वच्छ आहे का? असं थांबा की. हात कापतात ना, हाताला आधार नसतो. ठीक आहे. ते काय क्लॉकवाईज का अँटी क्लॉकवाईज आहे? अँटी क्लॉकवाईज. हां अँटी क्लॉकवाईज. हां दोन्ही अँटी क्लॉकवाईज. दोन्ही अँटी क्लॉकवाईज. बरं तुम्ही मला सांगा, तुम्ही ते फिरवायला लागलं का आपोआप फिरायला लागला? आपोआप फिरायला लागलाय ना? हां या पद्धतीने आपोआप फिरतो. तुम्ही रिलॅक्स पाहिजे, तुमच्यामध्ये कुठली टेन्शन नको. तुम्ही त्याला रोखाय पण नाही पाहिजे, सहज व्हायला. जस्ट धरायचं. तुम्हाला मुद्दामून फिरवायचं नाही किंवा कुठली आपोआप वाढतं. काय हे विरुद्ध दिशेने फिरवत. आता तुम्ही काय करा, धरा. तुमच्या असं हातावर ताण नको. ताण असले की नाही ते व्यवस्थित काम करत असं जस्ट असं करा. काय इथं मांडीवरती जरी तुम्ही धरलं तरी चालतंय. नाही तुमचा हात तिथं मांडीवर आणि आता म्हणा मी गजाननचे इथं काय ते ह्याला जरा पुढच्या तुम्हाला जसं रिलॅक्स वाटतं तसं मी गजाननचं अनाहत चक्र स्वच्छ करत आहे असं म्हणा. गजाननच्या अनाहत चक्रामध्ये वैश्विक ऊर्जा देत आहे असं म्हणा. आपोआप ते क्लॉकवाईज तुम्हाला फिरत असलेलं दिसेल. नाही फक्त म्हणत राहो तुम्ही. आता सर चालू झालं क्लॉकवाईज. गजाननच्या चक्रात देत आहे. आता जोरात रोटेट व्हायला म्हणजे एनर्जी फुल फिल झाला आणि याच्यापेक्षा वेगात रोटेट झाले की समजायचं तो थांब आता हे झालं. काय झालं म्हणजे दोन्ही बाजूनी पहिलं निगेटिव्ह होतं आणि मी एनर्जी भरत आहे म्हटल्यानंतर कसं रोटेट झालं ते पॉझिटिव्ह स्पीडने होते. हां त्या स्पीडने ते रोटेट राहिलं. समजलं का? हां हां